जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। 12वी नंतर आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भवितव्य व उत्तम करिअरसाठी कृषी शिक्षण आपल्या कर्जत तालुक्यामधील मिरजगाव शहरात BSc ॲग्रिकल्चर सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान संशोधन तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी तयार केले जाते होते। चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया। प्रवेशासाठी संपर्क सद्गुरू कृषी महाविद्यालय मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यता प्राप्त, प्राचार्य डॉक्टर रामदास बिटे, संपर्क क्रमांक 7722 05 35 03, प्राध्यापक राहुल मेहत्रे 7722 05 35 10 ह्या क्रमांकावर संपर्क साधावा। ऑपरेशन टायगरचा राष्ट्रवादीवर कुठलाही परिणाम होणार नाही, आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वावर ठाम आहोत, अशी माहिती खासदार निलेश लंके यांनी कर्जतमध्ये पत्रकारांशी बोलताना दिली। खासदार निलेश लंके हे तालुक्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांच्याशी महाराष्ट्रामध्ये नुकतेच झालेले शिवसेनेचे ऑपरेशन टायगर, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे खासदार फुटणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे। याबाबत पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता खासदार निलेश लंके काय म्हणाले आपण पाहूया। 2-3 दिवसापासून नुसती फास्ट चर्चा सुरू आहे, त्याच्यामुळं मी सुद्धा सध्या शॉकेबल आहे। नेमकी काय घटना आहे? कारण आम्ही परवा दिवशी आदरणीय सुप्रियाताईंच्या मुलीच्या लग्नात आम्ही सगळे खासदार लोक एकत्र बसलो, तर आम्हाला बऱ्याच जणांनी विचारले काय चाललं आहे, ऑपरेशन काय, तुतारी बितारी। तुम्हाला मी एकच सांगतो, दुनिया इकडली तिकडे होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे जे संसदेमध्ये ताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, सगळे खासदार लोक आमचे काय 9-10 खासदार, एकसुद्धा इकडे तिकडे होणार नाही। पक्षाच्या खासदारांच्या बाबत हे असो किंवा तुम्ही कोणाशी विचारला, तुम्ही पलीकडे गेल्यानंतर आमच्या बजरंग बाप्पाला विचारा, धैर्यशील भैयाला विचारा, तिकडे भगरे सरांना विचारा, अमर काळेला विचारा, ताईंना विचारा, आम्ही सगळे एक संघ आहे। आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या जहाजात बसलेलो आहे आणि त्या जहाजाचे ड्रायव्हर आदरणीय पवार साहेब आहे, त्याच्यामुळे आम्हाला माहिती आहे आमचा ड्रायव्हर पक्का आहे, आम्हाला व्यवस्थित तरीच घेऊन जाणार। हे गैरप्रकार चालू आहे, पण प्रत्येक गोष्टीचा एक कळस झाल्यानंतर त्याला कुठंतरी एक शेवट असतो। म्हणजे राजकारणात एवढं खालच्या थराला राजकारण आपले जुने लोक सांगतात, एवढं खालच्या थराला राजकारण कधी नव्हतं। म्हणजे पार तुम्ही एखाद्याच्या कुटुंबाबद्दल जाता, त्याचं पार त्याचं कुठं खोटे नाटे त्याच्यावर गुन्हे दाखल करता। आमच्या त्या अनिल देशमुख साहेबाला काही संबंध नाही, 1.5 वर्ष जेलमध्ये टाकलं, नंतर काय झालं, दोषारोपपत्र ते क्लीन चिट मिळाली ना, काही नाही ना। अरे तुम्ही एवढा सत्तेचा गैरवापर करू नका ना। मग आज जर तुम्ही एखाद्या पक्षाबाबत जर बोलायचं म्हणलं तर तिथं आता त्या पक्षातले सगळे लोक जर विचार केला तर तिथं पण निष्ठावंताला किंमतच नाही राहिले, सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे गेलेल्याच पदं मिळालेत ना। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये। गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे, ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69।